काय झालं पत्रकार मित्रांनो, मी त्यावेळेस बोलता बोलता ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। इसके मुंह में पैदा की सुपारी है, ये तोतला है। हे कुणी केलं? ज्यांनी गायरानाच्या जमीन दाखवल्या, ज्यांनी देवस्थानच्या जमीन दाखवल्या, ज्यांनी दुसऱ्याच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या। आता काही महाठग विक्री करताना पण सातबारा काढतात, कोणाचं सातबारा दाखवतात आणि विक्री करतात, किंवा एकच सातबारा 2-2, 3-3, 4-4 लोकांना विकतात, असले प्रसंग होतात। म्हणून मी ह्या वर्गाला काहींनी आम्हाला चुना लावला म्हणलं, तो म्हणून मी ह्या वर्गाला काहींनी आम्हाला चुना लावला म्हणलं, शाबाश बेटा, लगेच बाकीच्यांनी चुना लावला चुना। अरे मी शेतकरीच आहे बाळांनो, त्याच्यावर शेतकऱ्यांना मी कसं असं म्हणेल? अरे झूठ बोल रहा है, ये झूठ बोल रहा है। शेतकऱ्यांच्या बद्दल, बळीराजाच्या बद्दल आम्हाला अभिमानच आहे। त्यांच्याकरता एआयचा कार्यक्रम आम्ही खताची त्याच्यामध्ये बचत, पाण्याची बचत, पिकाचं उत्पादन वाढणं वगैरे वगैरे आम्ही ते सगळं आणतोय त्यांच्याकरता। आणि म्हणून आता त्याच्यात आम्ही काही बदल केलाय। शेवटी कसं असतं, चांगल्या भावनेने राज्य सरकार कुठलाही निर्णय घेत असतं आणि कार्यक्रम राबवत असतं, धोरण राबवत असतं। पण यदा कदाचित ते धोरण राबवत असताना काही महाठगांनी किंवा काही बनेल लोकांनी त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं पळवाट काढली आणि त्यात करोडो रुपयाचं आपलं नुकसान झालं, तर हा जनतेचा पैसा आहे, हे उधळपट्टी करण्याचं काही कारण नाही। आणि म्हणून आम्ही त्याच्यातनं दुसरा काही मार्ग काढलाय। शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणारच आहोत, परंतु वेगळी स्कीम आणलेली आहे, ती आम्ही परवा कॅबिनेटला मान्य केली। देखा देखा आगे अपनी औकात